समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस तालुक्याचे आमचे लाडके नेते आदरणीय महेंद्रप्पा लाड यांचे चिरंजीव श्री ऋषिकेश लाड यांची जिल्हा परिषद सांगलीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय ऐनुद्दीन उर्फ चया जमादार साहेब, माजी अध्यक्ष मुस्लिम जमात भिलवडी, माजी विशेष कार्यकारी अधिकारी व तंटामुक्ती सदस्य भिलवडी, अजरुद्दीन जमादार, फिरोज जमादार, सूरज जमादार तसेच जमादार परिवार भिलवडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली. पलूस पंचायत समितीमध्ये सहाय्यक प्रशासन अधिकारीपदी कार्यरत असलेले सुधीर मोरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्काराने गौरवण्यात आले. मोरे यांच्या सन्मानामुळे पलूस प्रशासनाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान अंतर्गत सन 2019-20, 2021 व 21-22 या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत अधिकारी, कर्मचारी तसेच आदर्श ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम दिनांक 7 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजता ॲग्रिकल्चर कॉलेज मैदान, सिंचन नगर, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात राज्यातील विविध जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. ग्रामविकास क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. सांगली जिल्हा परिषदेअंतर्गत पंचायत समिती पलूस येथे सध्या सहाय्यक प्रशासन अधिकारी पदी कार्यरत असलेले श्री सुधीर रंगराव मोरे हे सन 2021-22 मध्ये कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदी कार्यरत असताना तसेच सन 2000 मध्ये सेवेत प्रवेश केल्यापासून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कामांमध्ये त्यांनी केलेल्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून दिनांक 14 ऑगस्ट 2024च्या शासन निर्णयान्वये त्यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार मंजूर करण्यात आला होता. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री माननीय श्रीमती सुमित्रा अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते दिनांक 7 मार्च 2026 रोजी पुणे येथे प्रदान करण्यात आला. शासनाकडून श्री मोरे यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या सन्मानामुळे श्री मोरे यांच्या कार्याचे गौरव होत असून ग्रामविकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ही बाब प्रेरणादायी ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.